रामकथा व नामसंकीर्तन सोहळा समिती सांगली यांच्या वतीने आज 17 दिनांक रोजी ध्वजारोहण सोहळा संपन्न झाला। तसेच आज 17 रोजी श्री रामकथा शुभारंभ होतोय। सांगली जिल्ह्यातील सर्व भाविकांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन या समितीचे अध्यक्ष मनोहर काका सारडा यांनी केलं। या प्रसंगी माजी पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे, आमदार सुधीर दादा गाडगीळ, आमदार सत्यजित भाऊ देशमुख, जनता राज्य पक्षाचे सुमित दादा कदम, श्री बजरंग झेंडे महाराज, श्रीपाद चितळे, उद्योग सतीश मालू, दिलीप वाघ यांनी, गुरुनाथ कोटणीस महाराज, शिवलिंग शिवाचार्य स्वामीजी, विनोद गोडावत, अरविंद कुलकर्णी, दीपक केळकर महाराज, नरेंद्र भाई जानी, कीर्तिभाई कोठारी, कर्मवीर संस्थेचे चेअरमन रावसाहेब पाटील, रमाकांत भाऊ घोडके, रामनिवास बजाज, शीतलनाथ पाटील, विजय सकपाळ, प्रमोद लाड, कल्लाप्पा सुतार, महेश माळी, ओमप्रकाश, प्रमोदजी मालू, विश्वासराव दवडी, श्री लक्ष्मण भाऊ नवलाई, अनिल मांदना, लक्ष्मीकांत सारडा, हार्दिक सारडा, राहुल ढोपे पाटील, गोपाळ बजाज, बापालाल, माजी आमदार नितीन शिंदे, माजी महापौर दिग्विजय सूर्यवंशी, जिल्हा सरकारी वकील प्रमोद भोकरे, माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेश दादा, शेखर इनामदार, गणेश दादा गाडगीळ, सिद्धार्थ, संजय सारडा, संभाजीराव भिडे, गुरुजी गाडगीळ, पाटील सारडा, श्री गुरुनाथ कोटणीस महाराज, पंडितराव पाटील व आदी मान्यवर या सोहळ्यास उपस्थित राहणार। पत्रकार राजेंद्र शिंदे, झी न्यूज मराठी। जी महाराज, नाना दीपक नाना केळकर, संभाजीराव भिडे गुरुजी, झेंडे महाराज, बरेच असे लोक होते। सुधीरदादा गाडगीळ होते, खाडेसाहेब होते, समितदादा कदम होते। मला वाटते की जवळजवळ आपल्या जिल्ह्यातील सगळे नेते, सत्यजित भाऊ देशमुख होते। अशा अनेक लोकांच्या उपस्थितीत जवळजवळ एवढा कार्यक्रम सांगलीमध्ये नाही, संपूर्ण महाराष्ट्रात पहिल्यांदा आपल्याला हा एक आगळा वेगळा कार्यक्रम सगळ्यांना बघायला मिळालेला आहे। येणाऱ्या 10 दिवसामध्ये सर्व भाविकांनी वेगवेगळ्या सगळ्या कार्यक्रमामध्ये आनंद घ्या।